तुमच्या अकाउंटमध्ये मनीचा इनफ्लो आहे की आउटफ्लो आहे? मनी जास्त येतोय की जास्त बाहेर जातोय? तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये मनी फ्लो वाढवायचा आहे का? आपल्या लाईफमध्ये पैसे आले पाहिजेत, ते वाढले पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय का? असं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये आपण मनी फ्लो कसा वाढवायचा, तो न वाढवण्याची काय कारणं आहेत, ती कशी दूर करायची, हे सगळं पाहणार आहोत. आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. तुमच्या बँक अकाउंटमध्ये, तुमच्या लाईफमध्ये वेगळ्या वेगळ्या मार्गाने पैसा येत असेल, पण तेवढाच तो वेगळ्या वेगळ्या मार्गाने बाहेरसुद्धा जातोय का? पैसा तुमच्याकडे टिकत नाही आहे असं होत आहे का? याचं एक कारण असतं. असं व्हायचं एक कारण असतं. कधी कधी लक्षात येत नाही असं का होत आहे. पैसा येतो आहे पण टिकत नाही. वेगळ्या वेगळ्या मार्गाने तो बाहेर जातोय. वेगळे वेगळे खर्च निघत असतात. आजारपणं असतात, काही रिपेअरिंग असते, काही लॉस होतो. असं तुमच्या बाबतीत होत आहे का? आणि पैसा आहे तो पैसा बाहेर निघून जातोय, टिकत नाही आहे. तर याचं कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एक आईस्क्रीम पार्लर होतं आणि तिथे एक छोटी मुलगी तिच्या वडिलांबरोबर आईस्क्रीम घ्यायला गेली. तिला आईस्क्रीम आवडत होतं म्हणून तिच्या वडिलांनी तिला एक आईस्क्रीम घेऊन दिलं. ते आईस्क्रीम मिळाल्यावर ती खूप खुश झाली आणि नाचत बागडत आईस्क्रीम खाऊ लागली. पण चुकून तिच्या हातून ते आईस्क्रीम खाली पडलं. तिला खूप वाईट वाटलं. ती नाराज झाली. पुन्हा ती तिच्या वडिलांकडे गेली आणि तिने वडिलांकडे दुसरं आईस्क्रीम मागितलं. वडील म्हणाले, ठीक आहे, एक आईस्क्रीम पडलं, मुलीला आईस्क्रीम खूप आवडत आहे, तर आपण दुसरं घेऊन देऊया. असा विचार करून ते दोघं पुन्हा त्या काउंटरवर गेले. आणि त्या काउंटरवर गेल्यावर त्या मुलीचं लक्ष एका ट्रिपल स्कूप आईस्क्रीमवर गेलं. तिला ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं. तिला असं वाटलं, एक सिंगल स्कूप आईस्क्रीमपेक्षा आपण ट्रिपल स्कूप आईस्क्रीम घेऊया. आणि म्हणून ती वडिलांना म्हणाली की मला ते ट्रिपल स्कूप आईस्क्रीम घेऊन द्या. पण तेव्हा वडील तिला म्हणाले, तुला सिंगल स्कूप आईस्क्रीम सांभाळता आलं नाही, तू ते पाडलंस, तुला ते खायला जमलं नाही, मग हे मोठं ट्रिपल स्कूप आईस्क्रीम तू कसं काय सांभाळशील, तू कसं काय ते खाऊ शकशील? त्याच्यापेक्षा तू छोटं आईस्क्रीम घे, सिंगल स्कूपवालंच आईस्क्रीम घे, असं तिचे वडील तिला म्हणाले. आणि त्यांनी तिला छोटं म्हणजे सिंगल स्कूप आईस्क्रीमच घेऊन दिलं. त्यांनी तिला मोठं आईस्क्रीम, ट्रिपल स्कूप आईस्क्रीम घेऊन नाही दिलं. आपल्या लाईफमध्ये सुद्धा हे असंच होत असतं. आपल्याला मोठे पैसे हवे असतात, खूप मोठी अमाऊंट हवी असते, पण ती अमाऊंट आपण डिझर्व करतो का, याचा आपण कधी विचार करत नसतो. तुम्हाला जर मोठी अमाऊंट हवी असेल, विचार करा एक तुम्हाला कोणती अमाऊंट हवी आहे. ती अमाऊंट समजा आज तुम्हाला मिळाली, तर तुम्ही ती सांभाळू शकाल का? त्या पैशाचं तुम्ही नक्की काय कराल? ते पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकाल का? आणखी त्याचे मल्टिप्लाय ते पैसे करू शकाल का? ते वाढवू शकाल का? त्या पैशाचं चांगलं युटिलायझेशन तुम्ही करू शकाल का? की ते कुठेतरी खर्च होऊन जातील जसे आत्ता होत आहेत? या गोष्टीचा विचार करून बघा. ॲक्च्युली प्रत्येक माणसाच्या काही ना काही मनीच्या बाबतीत हॅबिट्स असतात. कोणी पैसे नेहमी डोनेट करत असतं, कोणी नको त्या ठिकाणी खर्च करत असतं, चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स केल्या जातात, काही जणांना चुकीच्या सवयी असतात. जेव्हा एक्स्ट्रा पैसे येतात तेव्हा याच ज्या सवयी असतात ह्या आणखी वाढत जातात. जो माणूस डोनेट करतो तो आणखी जास्त डोनेशन देईल. जो माणूस इन्व्हेस्ट करत असतो तो आणखी जास्त इन्व्हेस्ट करेल. आणि ज्या माणसाला चुकीच्या सवयी असतील, गॅमलिंग असेल, आणखी काही चुकीच्या सवयी असतील, तर तो माणूस ते एक्स्ट्रा आलेले पैसे चुकीच्या मार्गाने खर्च करेल. युनिवर्स हे सगळं पाहत असतो. युनिवर्सला माहीत असतं कोणाची काय कपॅसिटी आहे. जसं त्या लहान मुलीच्या वडिलांना माहिती होतं की आपल्या मुलीची
काय कपॅसिटी आहे, ती ट्रिपल स्कूप आईस्क्रीम हँडल करू शकेल का की नाही करणार, हे त्यांना माहिती होतं. तसंच युनिवर्सला सुद्धा माहिती असतं की कुठल्या व्यक्तीची काय कपॅसिटी आहे मनी हँडल करण्याची. युनिवर्स आपल्या पॅरेंटसारखा असतो. त्याला प्रत्येक पर्सनची काय मनी फ्रिक्वेन्सी आहे, काय कपॅसिटी आहे हे माहिती असतं आणि त्याप्रमाणेच तो त्याला पैसे देत असतो. समजा काही कारणाने खूप पैसे मिळाले, एक्स्ट्रा पैसे मिळाले, लॉटरी लागली, कुठून तरी पैसे आले, प्रॉपर्टी मिळाली, कुठल्याही मार्गाने पैसे आले, तर ती व्यक्ती असते ती आपल्या आपल्या सवयीप्रमाणे त्या पैशाला हँडल करत असते. आणि ही जी सवय असते त्यालाच माइंडसेट म्हणतात. बऱ्याच स्टडीजनी असं दाखवून दिलं आहे की जे लोक ॲव्हरेज फायनान्शियल कंडिशनमध्ये असतात आणि अचानक मोठे पैसे मिळतात, ते लोक तो पैसा सांभाळू शकत नाहीत. अशा काही गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये घडतात, काही लॉस होतो, आजारपणं येतात, वाईट सवयी लागतात आणि ते एक्स्ट्रा आलेले पैसे निघून जातात आणि पुन्हा ते माणसं ओरिजिनल पोझिशनवर येतात किंवा त्याच्याहीपेक्षा खाली जातात. नेटवर सुद्धा तुम्हाला बरीच अशी उदाहरणं बघायला मिळतील. काही टी व्ही प्रोग्रामसुद्धा असतात, त्याच्यामध्ये करोडो रुपये लोक जिंकतात, पण ते तो पैसा सांभाळू शकत नाहीत आणि पुन्हा ते त्यांच्या ओरिजिनल फायनान्शियल कंडिशनवर येतात किंवा त्याच्याहीपेक्षा खाली जातात. हे असं व्हायचं कारण माइंडसेट असतो. मनी माइंडसेट एवढा पॉझिटिव्ह नसतो की तो एक्स्ट्रा मनी तो हँडल करता येईल. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्या लाईफमध्ये मनी फ्लो वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? ह्याच्यासाठी आपला माइंडसेट, मनी माइंडसेट पॉझिटिव्ह केला पाहिजे. आपल्याला माइंडमध्ये ॲबंडन्स क्रिएट करायला हवा. मनीच्या बाबतीत जे काही निगेटिव्ह विचार असतात, फिलिंग्स असतात, हे सगळे क्लिअर झाले पाहिजेत. आणि याच्यासाठी होपोनोपोनो ही एक मॅजिकल प्रेयर आहे की ज्यामुळे आपलं माइंड क्लिअर होत असतं. माइंडमधली मनीच्या बाबतीतली जी निगेटिव्हिटी असते ही क्लिअर होत असते. मग हे मनीसाठी कसं करायचं, तर आता मी तुम्हाला ह्याची मेथड दाखवते. ह्याच्यासाठी तुमच्याकडे कुठलेही जे काही पैसे अवेलेबल असतील आत्ता, ते पैसे तुम्ही हातात घ्या. कुठल्याही अमाऊंटची नोट असेल किंवा कॉईन्स असतील. आता मी इथे एक नोट घेतली आहे. ही माझ्याकडे आता सध्या 500 रुपयाची नोट आहे. कुठलीही नोट घ्या तुम्ही, अमाऊंट डझंट मॅटर. मनी असा आपल्या हातामध्ये घ्या आणि या मनीला टच करा, फील करा आणि हा हातामध्ये ठेवा आणि त्या मनीशी बोला. त्या मनीला होपोनोपोनो प्रेयर द्या. त्या मनीला असं म्हणा, आय एम सॉरी डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. असा थोडा वेळ त्या मनीसाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करा. असं केल्यामुळे तुमच्या माइंडमध्ये मनीच्या बाबतीत जे काही निगेटिव्ह फिलिंग्स आहेत, जे काही थॉट्स आहेत, जे काही डाऊट्स आहेत, हे क्लिअर व्हायला लागतील. हे असं रेग्युलर तुम्ही करत राहा. मग मनीच्या बाबतीत तुम्ही पॉझिटिव्ह फील करायला लागाल आणि मनीचा फ्लो तुमच्या लाईफमध्ये वाढायला लागेल. याच्याही पुढे जाऊन तुमचे ॲक्च्युअल मनी ब्लॉक्स काय आहेत हे ओळखून जर त्याच्यावर तुम्हाला काम करायचं असेल तर उद्या संध्याकाळी 7 वाजता एक स्पेशल मनी वेबिनार होणार आहे. या वेबिनारसाठी तुम्ही रजिस्टर करा आणि हा वेबिनारसुद्धा अटेंड करा. हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवर रजिस्ट्रेशन करा आणि उद्या संध्याकाळी न विसरता हा स्पेशल मनी वर्कशॉप अटेंड करा. या वेबिनारमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला तुमचे मनी ब्लॉक्स नक्की कुठे आहेत हे कळेल आणि त्याच्यावर तुम्हाला वर्क करता येईल. हे कसं वर्क करायचं, याचे काय डिटेल्स आहेत, हे सुद्धा मी सगळं तुम्हाला या उद्याच्या वेबिनारमध्ये एक्सप्लेन करेन. तर आत्ताच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि त्या रजिस्ट्रेशन लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा. माझ्या बऱ्याचशा स्टुडंट्सनी हा वर्कशॉप अटेंड करून तशा ॲक्शन्स घेऊन त्यांचे मनी ब्लॉक्स क्लिअर केले आहेत आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये मनी फ्लो वाढला आहे. त्यांना मनी रिझल्ट्स मिळायला लागलेले आहेत. तुम्हीसुद्धा असेच तुमच्या लाईफमध्ये मनी रिझल्ट्स क्रिएट करू शकता आणि त्याच्यासाठी उद्याचा वर्कशॉप नक्की अटेंड करा. आपल्या लाईफमध्ये मनीचा फ्लो वाढवायचा असेल, मनी अट्रॅक्ट करायचा असेल आणि तो टिकवूनसुद्धा ठेवायचा असेल
तर तसा आपला माइंडसेट आपल्याला क्रिएट करायला हवा. आपला माइंडसेट जसा असेल तसंच आपलं लाईफ क्रिएट होत असतं. आपल्या लाईफमध्ये मनी अट्रॅक्ट करण्यासाठी, पॉझिटिव्ह मनी माइंडसेट क्रिएट करण्यासाठी तुम्ही रेग्युलर होपॉनोपोनो प्रेयर मनीसाठी चॅन्ट करा आणि डीपर लेवलवर याच्यामध्ये काम करण्यासाठी उद्याचा वेबिनार अटेंड करा. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये कोणाला जर मनी प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.